परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना शेतकऱ्यांचे निवेदन। ऊर्जा कंपनीच्या चौकशीसह वाढीव भाडेपट्ट्याची मागणी। सोनपेठ तालुक्यातील कोटाळा, नरवाडी व चुकारी पिंपरी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर। प्रेसर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तीनही गावांमधील सुमारे 210 एकर जमीन भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे। त्यावेळी कंपनीसोबत झालेल्या करारानुसार शेतकऱ्यांना प्रति एकर 30,000 रुपये भाडे देण्यात येत आहे। मात्र करारातील कलम क्रमांक 29 नुसार राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार जी.आर. भाडेपट्ट्यात वाढ करून देणे बंधनकारक असतानाही कंपनीकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला। शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा कंपनीकडे अर्ज, निवेदने आणि शासन निर्णयाच्या प्रती सादर केल्या। कंपनीने शासनाचा जी.आर. प्राप्त झाल्यानंतर वाढीव भाडे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पूर्णविराम। त्यामुळे संबंधित ऊर्जा कंपनीच्या कारभाराची ऊर्जा विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, करारातील अटींची अंमलबजावणी करून शासन निर्णयानुसार वाढीव भाडेपट्टा मंजूर करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली। या निवेदनासोबत शासनाचा जी.आर. करारातील कलम क्रमांक 29 ची प्रत तसेच यापूर्वी कंपनीला देण्यात आलेल्या निवेदनांच्या प्रती जोडण्यात आल्या। पूर्णविराम। निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली। मी व्यंकटी तात्याराव काळे, राहणार कोटाळा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। आता आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठक होती, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व काही सरकारी कर्मचारीवरून आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना बोर्डीकर आल्या होत्या। आमचा असा मुद्दा असा होता, त्यांना एक आम्ही निवेदन सादर केलं। आमचा मुद्दा असा होता की मौजे सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, कोठाळा आणि चुकार पिंपरी या तिन्ही गावच्या शिवारातली जमीन, मालकी हक्काची जमीन आम्ही प्रेसर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भाडेपट्टा कराराने दिलेली होती। आमचा संघ कंपनी आणि शेतकऱ्याचा दोन्हीचा संगनमतानं करार झाला होता। त्या अनुषंगानं कंपनीनं आम्हाला 30,000 रुपये अगोदर सुरुवातीला म्हणले, तुम्हाला पर वर्षाला एका एकरला 30,000 रुपये देतो। त्यानंतर काही दिवसात आम्ही आमच्या कंपनीशी बोलणं झालं किंवा मग त्या झाल्यानंतर आम्ही पूर्ण व्यवहार केला आणि व्यवहार झाल्यानंतर आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं की असं किंवा राज्य शासनानं भविष्यात जे काही निर्णय होतील या सोलर प्लॅन्टच्या बाबतीत ते तुम्हाला मान्य करावे लागतील शेतकऱ्याच्या बाजूने। जे काही भविष्यात 30-25 झालं तरी तुम्हाला शासनानं जर सांगितलं 25,000 तरी आम्हाला 30,000 दिलेलं तुम्ही 25,000 करा, 5,000 आमचे कपात करा आणि भविष्यात 30,000चं 50,000 झालं, 40,000 झालं, काही भविष्यात वाढ, ती वाढ तुम्हाला देणे बंधनकारकच राहील, असं आम्ही या सर्व ऑफिसला ॲग्रीमेंट केल्यानंतर पूर्ण शेतकऱ्याच्या ॲग्रीमेंटमध्ये हा कॉलम ॲग्रीमेंटमध्ये 29 नंबरचा अनुक्रमांक आहे। त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या ॲग्रीमेंटमध्ये हा मुद्दा आहे किंवा भविष्यात देणार आणि घेणार यांच्या दोघांच्या संगनमताने भविष्यात जे काही शासनाचा निर्णय होईल आणि त्या निर्णयाचं तंतोतंत पालन देणाऱ्यांनी घेणाऱ्यांना करावं लागेल। या अनुषंगानं त्यांनी आता नंतर आम्ही त्यांना शासनाच्या वेबसाईटवरून आम्ही जी.आर. काढून त्यांच्याशी दाखवला, त्यांना दाखवला किंवा या सदरील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी जे जी.आर. काढला होता किंवा एका हेक्टरला 1.25 लाख रुपये म्हणजे प्रति एकर 50,000 रुपये एकर प्रमाणे शेतकऱ्याला पैसे दिले जातील, अशा हिशोबाने आम्ही त्यांना जी.आर. दाखवला। 1-2 वेळेस त्यांना निवेदन हे देऊन बघितले, मात्र त्यांची भाषा कसल्याही प्रकारची समजून घेण्याची नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि दिदींकडे हा विभाग पण आहे ऊर्जा खात्याचा, त्या अनुषंगाने आज दिदींना आम्ही हा निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना या मोबदल्यात तात्काळ जे शासनानं लागू केलेलं आहे ते कंपनीला लागू करण्यास सांगावं अशी आम्ही विनंती केली। दिगंबर विश्वनाथ सपकाळ, राहणार नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। माझ्या गावामध्ये सोलर प्लॅन्ट एक आलेला आहे। माझी जमीन आणि पूर्ण जमीन आम्ही 210 एकर त्या सोलरसाठी दिली होती, पण जेव्हा आम्ही जमीन दिली सोलरला तेव्हा आम्ही एक अग्रीमेंट केलं कंपनीसोबत। या अग्रीमेंट अशी एक टीप होती 29 नंबरला की सरकारचा जी.आर. आल्यास तुम्हाला 50,000 प्रति एकर व 3% भाडेवाढ देऊ, असं आम्ही तोंडी नाही तर लेखी अग्रीमेंट तहसीलच्या लिहिलं होतं। तर आता सरकारचा जी.आर. आम्हाला प्राप्त झाला आहे, सरकारचा आमचा आला आहे। आम्ही जी.आर. घेऊन जेव्हा कंपनीत गेलो ते आमचा अर्ज सुद्धा कंपनी घेत नाही। म्हणजे आमचं असंच एकच म्हणणं शेतकऱ्याची किंवा जे तुम्ही अग्रीमेंट आम्हाला दिलं आहे
तर गव्हर्नमेंटचं त्या अग्रीमेंटवर आम्हाला पडणार एकरी 50,000 रुपये व 3% भाडेवाढ देऊन आम्हाला थोडं मदत करावी. बोलणं झालं नाही साहेब, आम्ही असं लेखी स्वरूपात घेतलेले अग्रीमेंट, तहसीलचं अग्रीमेंट आहे म्हणजे रजिस्टर ऑफिसचं. ह्याच्यात एक 29 कॉलम मध्ये एक कॉलम आहे किंवा सरकारचा जी आर तत्व झाल्यास तुम्हाला एकरी 50,000 रुपये प्रतिवर्षी 3% भाडेवाढ देऊ असं लेखी घेतलेलं आहे. पण जी आर आम्हाला भेटत नव्हता. जी आर भेटला आम्ही कंप्लेंट केलो तर ते आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत. आम्ही आज आमचं म्हणजे आम्ही एकनाथराव काळे, शरदराव आम्ही मिळून ताईला आज निवेदन दिले, त्याच्यात दखल घालतो म्हणल्यात ते. पण तुमच्या बाजूला थोडा मला सपोर्ट व्हावा. म्हणजे आता किती शेतकरी आहेत असे सर पूर्ण आमची 230 जमीन आहे. माझं गाव नरवाडी, यांचं गाव कोटाळा आणि चिकोरपुरी असे 3 शिवारातून जमीन आम्ही कंपनीला दिली. म्हणजे एकदा का दोन किती वेळ भेटला कंपनीला? एकदा जाऊन भेटला? 3ला भेटलो होतो ना त्याला. हो ते आज आम्हाला ते त्याला म्हणलं लिहून द्या मला ते अर्ज सही फी, तर ते मला अधिकार नाही. त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे आहे बघा, आज भेटलेला मोबाईल मध्ये अधिकाऱ्याला दिलेला. पुढे काय करणार आता तुम्ही? आमचं असं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे अग्रीमेंट आम्हाला लिखित दिले ना त्याच्याप्रमाणे जी आर प्रमाणे आम्हाला एकरी 50,000 रुपये द्या आणि 3% भाडे वाढ द्या. बाकी काय नाही एवढंच.